आणि का सारिखा बहुवस, जैसा न जोडे परीस, का अमृताचा लेश दैवगुणी. ज्याप्रमाणे इतर सामान्य दगडासारखा परीस पुष्कळ प्रमाणात मिळत नाही किंवा लेश मात्र अमृत मिळण्यास दैवच अनुकूल असावे लागते, अल्पस्वल्प शेष लेश या शब्दाचा बारकावा लक्षात घ्यावा. भगवान ज्ञानेश्वर आपल्याला काही उदाहरणं देऊन समजून सांगतात की पूर्व पुण्य लागत असतं. पूर्व पुण्य फळा आले, आज म्या देखिली पाऊले. पूर्व पुण्य फळा आले, आज म्या देखिली पाऊले. पूर्वजन्मीचं, हजारो जन्मीचं कर्मकांडांचं, कर्ममार्गाचं, भक्तिमार्गाचं पुण्य एकत्रित करून असा एखादा साठा झाला की मग मानव देह मिळतो. आणि मानव देहामध्ये जर ते प्रचंड मागचं पुण्य असेल, आई वडिलांचं देखील 6-6 पिढ्यांचं असेल, आपलंही प्रचंड असेल, तरच हा योग मिळतो. आईवडिलापेक्षाही आपलं स्वतःचं जबरदस्त पुण्य अनंत जन्मीचं पाहिजे. आणि म्हणून इथे भगवान सांगतायत की ज्याप्रमाणे सामान्य दगडासारखा जरी परीस दिसत असेल तरी तो कुठेही मिळत नाही. एक अशी कथा येते, एक साधू, एक माणूस जंगलामध्ये साखळ दंड लावून फिरत होता. म्हणजे गळ्यामध्ये आणि पायामध्ये अशा बेड्या ठोकलेल्या, आणि असा फिरत होता. साधू भेटला, म्हणजे का फिरतोस तू सारखा? आणि प्रत्येक दगड लावून असा पाहायचा आणि चालायचा. म्हणे परीस शोधतोय. कशा करता? म्हणे एवढं मोठं साखळदंड याच्याकरता हे केलंय, याचं सोनं व्हावं, मी सुखी होईल. फिरता 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 टेक्निकल असं झालं की त्याला वाटलं काय वेडा माणूस आहे. किती वर्ष झाले? म्हणे खूप वर्ष झाली सारखा फिरायलो, पण परीस सापडेल म्हणून मी फिरतोय. ठीक आहे म्हणाले. पुन्हा पाहिलं तर एकदा तो साखळदंड सोन्याचं झालं होतं. तरी हा फिरत होता. म्हणे आता का फिरतोस बाबा? साखळदंड सोन्याचं, लोखंडाचं होतं, ते सोन्याचं झालं ना, आता त्या परिसाला शोधतोय. म्हणले त्यावेळेस तुला समजलं नाही का? नाही म्हणले, टेक्निकली पाहत होतो, लावित होतो आणि फेकत होतो, त्याच्याकडे दगडाकडे पाहतही नव्हतो. तो दगड केव्हा गेला आणि केव्हा झालं मला पताच लागला नाही. परीस दगडासारखा, सामान्य दगडासारखा जरी दिसला तरी एखादा परीस एखाद्या वेळेस नशिबाने हातात येतो आणि आपण चुकून जातो. असं म्हणतात, नाथ महाराजांच्या घरी काही लोक ज्या काळात बद्रीनारायणाला जात असत, 6-6 महिने वर्ष येत नसत, म्हणून काही सोनं नाणं जड जवाहीर काय असेल ते त्यांनी एक पोटलीत बांधलं आणि नाथ महाराजांच्या खिडकीत ठेवून दिलं. म्हणजे महाराज तुम्ही नाहीतरी भजन करतात, साधना करतात, काय करायचं ते करतात, आमचं जरा सांभाळा. ठीक आहे म्हणले, ठेवून दे. तिथे ठेवून दिलं. आता यांना कशाचं भान? त्याच्यात परीस होता. आता हा आला तर अनेक दगड होते, दगड म्हणून फेकून दिलं असेल कोणीतरी. तो आला भांडायला लागला, म्हणे परीस होता आणि मला परीस पाहिजे. काय करत होता म्हणले? तो लोखंडाचं सोनं करीत होता आणि तुम्हाला मारणार म्हणे. गंगेमध्ये कोणीतरी टाकून दिलं म्हणले ते दगड, तुम्हीच लपवला. चल म्हणले, गंगेत गेले, गोदेमध्ये गोदावरीमध्ये स्नान केलं आणि असे दगड उचलले. उचल म्हणले तुझा परीस कोणता याच्यात.
ते म्हणजे दगड मला दाखवायले. पाय म्हणले. एक खिळा आणला, लावून पाहिला की सोनं झालं. त्यांनी एक उचलला, बाकीचे फेकून दिले. चला म्हणले आता घरी. परीस लोखंडाचं सोनं करतं, पण दगडासारखा दगड दिसतो, छोटा दिसतो. सद्गुरू देखील माणसासारखेच दिसतात आणि बुद्धी देखील एक छोटी मिळाली म्हणून अल्पशी वाटते. दीपकळिका धाकुटी बहुतेजा ते प्रगटी. जैसी दीपकळिका धाकुटी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी येथे कुटी म्हणू नये. छोटी म्हणू नका. आणि अनंत जन्माईच्या पुण्याईने ती मिळालेली असते आणि साधनेच्या जोरावर ते महान अग्नी त्याच्यातनं प्रगट होणार आहे. पण छोटी समजू नका. तिचं रूपांतर तुम्हाला प्रज्ञेमध्ये होऊ शकतं, पण अफाट योगाग्नी वाढला पाहिजे, साधना रत राहिलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय की परीस दगडासारखा जरी दिसेल तरी सगळ्या ठिकाणी मिळत नाही हो. परिसासारखे सद्गुरू सगळ्या ठिकाणी नाही मिळत. आणि दैवगुणानं ते मिळाले तर पुण्य वशे अनंत जन्मीच्या असं समजा. मात्र अमृत मिळण्यास दैवच अनुकूल असावे लागते. कोणालाही अमृत नाही मिळत. देव आणि असुर या दोघांनी रविदोर मंथन केलं समुद्रामध्ये. विष निघालं, शंकराला दिलं. अमृत निघालं, हातात आधी राक्षसांच्या पडलं, पण किती युक्तीनं देवानी घेतलं. पण मिळालं म्हणजे भाग्यात असतं हे खोटं आहे. अनेक लोक पैसा मिळवतात, जन्म घालवतात, सगळं आपलं शक्ती नष्ट करतात आणि तो पैसा शेवटी डॉक्टरांच्या घशात जातो. वाचवा डॉक्टर, किती लागले? 4 लाख. बायपास सर्जरी, काय काय नावं मोठमोठी. नशिबात कोणाच्या होत्या? काबाड कष्ट तुमच्या नशिबात, पैसा डॉक्टरांच्या नशिबात. सगळं असं आहे. शेवटी जे तुम्ही मिळवता तुमचं किती, हा प्रश्न आहे. सगळंच आपण आपलं समजतो, तुमचं किती. पण अमृताचा लेश मिळण्याकरिता दैव लागत असतं. फुकट काही मिळत नाही. आणि हे दैव म्हणजे पूर्वपुण्याईचं बळ पाहिजे असतं. पण अर्जुना, तुला जे मिळालंय माझ्याकडनं असं भगवान कृष्ण सांगतायत, हे पूर्वपुण्याच्या जोरावर मिळालेलं आहे. आणि जे थोडे आता मिळालेलं आहे त्याचा वटवृक्ष पुढे होईल. प्रचंड दावाग्नी पेटेल, योगाग्नी पेटेल. आज छोटं म्हणू नकोस. हे पूर्वपुण्याईच्या बळाने मिळतंय. हेच आपण आपल्याला लागू करायचं. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, तिये परमात्माची अवधी. जैसा गंगेशी उददी निरंतर, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी. कालच विषय झाला सद्बुद्धी, ज्याच्यामध्ये तम नाही, रज नाही, प्रयोगाने गेलेली आहे ती एवढं आपल्या हातात आहे. अशी सत्वप्रधान बुद्धी, यालाही पुण्य लागतं. अशी मती होणे आणि सद्बुद्धी मिळाल्यानंतर जे आपल्या जवळ आहे त्याची किंमत माहिती होते. आपल्याकडे सद्बुद्धी आहे का हो? बरं, आपल्या लोकांचं सोडू, लोकांकडे आहे का? एवढा मोठा देह दिलेला आहे आपल्याला परमेश्वराने, आपण रोगी करून ठेवला. शांतार नाव आहेत. काय झालंय तुम्हाला? डायबिटीस, BP, ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, मेंटल टेन्शन्स, सगळी मोठमोठी नाव आहेत. हार्ट अटॅक. कोणी खराब केला देह? का खराब झाला देह? भगवंतानी डायबिटीस देऊन पाठवलं.
भगवंतानी BP देऊन तुम्हाला पाठवलं, किंमत नाही आहे आम्हाला. किंमत का नाही? एक एक पार्ट विकत घ्या, तुम्हाला बाजारात केवढ्याला मिळतो सांगेल. एक माणूस आत्महत्याला निघाला. एकदम साधूंचं नाव आठवत नाही, पण बहुतेक रमण महर्षी असावेत. तो आत्महत्याला निघाला. आत्महत्याला निघाल्यानंतर दर्शन घ्यावं म्हणून गेला. दर्शन घेतलं. महाराजांनी ओळखलं की आत्महत्येचा विचार दिसतोय. ठीक आहे म्हणले. त्यानं म्हणले, अरे एकाला डोळ्याची गरज आहे, आत्महत्या करावीशी वाटते असं त्यानं सांगितलं देखील. ठीक आहे म्हणले, एकाला डोळ्याची गरज आहे. मनातल्या मनातच बहुतेक तो बोलला आत्महत्याचा विचार. त्यांनी ओळखलं, म्हणे एकाला डोळ्याची गरज रे, एक डोळा तुझा काढून दे. तो 4 लाख द्यायला तयार आहे. आणि गप्पा बसला थोडा. म्हणजे एकाला हाताची गरज आहे, तो 6 लाख देतोय, देतोस. एकाला पायाची गरज आहे, तो 10 लाख देतोय, देतोस. तो म्हणला नाही. अरे तू भिकारी आहेस ना, आर्थिक परिस्थिती बरोबर नाही ना, एक एक पार्ट विकलं तर केवढं मिळतं तुला. आणि मग म्हणाला मी देणार नाही. म्हणजे मूर्खा, देवानी तुला फुकटात देह दिला, करोडो रुपयाचा देह आहे. आता समजली की तुला याच्या पार्टची किंमत काय? अरे किडनी दुसरी मॅचिंग मिळत नाही, किती रुपये लागतात? एक किडनी करतात. आणि आपण सहज शरीर खराब करतो, सहज. किंमत नाही आम्हाला. पूर्व पुण्याईनं हा देह मिळालेला आहे, त्याची आम्ही किंमत काय केली? प्रत्येकाचा जबाब ईश्वराकडे द्यावा लागणार. प्रत्येकाचा जबाब द्यावा लागणार. आपली वस्तूच नाहीये ती. प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावा लागणार, प्रत्येक क्षणांचा, प्रत्येक श्वासांचा आणि दिलेल्या वस्तूंचा परमेश्वराला हिशोब द्यावा लागणार. त्यावेळेस महाभयंकर परिस्थिती ओढवेल. पण ही सद्बुद्धी आपल्याला आजही होत नाही अनेकांना, की देवानी वेळ दिला होता, कशात घातला आपण? देवानी श्वास कोठा दिला होता, कशात घातला? आज एका ठिकाणी कीर्तन ऐकायला गेलो होतो. त्यांनी एक उदाहरण सांगितलं. एक टेलर होता, टेलर. त्या महाराजांनी आज कीर्तनात सांगितलं, एक टेलर होता. अनेक महाराज अनेक कथा सांगतात ह्या दृष्टीच्या, पण नुकतीच ऐकलेली ती सांगतो, जुन्या मला माहिती आहे. त्या टेलरला रजई शिवून तो देत असे सगळ्या लोकांना, आणि कमाई होत असे. आणि एरवीच्या काळामध्ये कपडे शिवून द्यायचं, कशी तरी कमाई व्हायची. वर्षभर धकायचं, चालायचं. मुलांनी सांगितलं, वा मी कुडकुडतोय थंडीत, तुम्ही मला देत नाहीत. ते म्हणे मला वेळ नाही. बायको म्हणाली, अहो शिवून द्या पोराला. पोरगं तडपतंय. सांगितलं ना तुला मला वेळ नाही, उद्या दे, परवा दे. आणि ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी मला वेळ नाही, वेळ नाही, मला वेळ नाही. शेवटी एकदा तो खुश होऊन म्हणाला, देतोच म्हणले रजाई शिवून. रजाई शिवून दिली, पण त्याच्यामध्ये थोडासा भाग, काही टाके मारायचे राहिले, आणि तितक्यात यमाचे दूत आले. कम ऑन, युअर टाईम इज ओव्हर. त्यांनी सांगितलं, कोण तुम्ही? आम्ही यमाचे दूत.
कशाला आले? तुम्हाला न्यायला. म्हणले थोडा वेळ द्या. नो वेळ. ते म्हणजे काही टाके मारतो. नो. एका श्वासासाठी करोडो रुपयाची जायदाद जरी तुम्ही दिली ना, प्रभू एक श्वास देखील तुम्हाला जास्त देत नाही. काय मोल आहे. अनमोल वस्तू आम्ही कशाच्या भावाने विकल्या. म्हणून याचा आपण कधी विचार करत नाही. म्हणून अशी सद्बुद्धी निर्माण होणं हे पुण्याईचं काम आहे. म्हणजे मी त्या साधकांना बोलायलो, त्या भक्तांना बोलायलो ज्या मार्गाचे पथिक आहेत. अरे जे नाहीत ते तर झोपलेलेच आहेत, बेहोश आहेत. ते बेहोश आहेत. आम्हाला वेळ नाही, धंद्यानं वेळ नाही आम्हाला. बिझी शेड्यूल. यम येईल ना त्यावेळेस एक क्षण मिळणार नाही. एक श्वास जास्तीचा मिळणार नाही. आणि त्या दिवशी किंमत लक्षात येईल आपल्याला. श्वासांची, वेळेची काय किंमत आहे त्या दिवशी लक्षात येईल. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी. जैसा गंगेसी उददी निरंतर. याप्रमाणे अमृताप्रमाणे परमात्माच जिचा शेवट आहे ती सद्बुद्धी किंवा सद्वासना म्हणजेच योगबुद्धी मिळणे दुर्लभ आहे. ज्यांनी ओळखलं ना ते तरले. मिरीनी ओळखलं तरली. आणि ज्यांनी ओळखलंय पण अंमलात येत नाही, इंद्रियामध्ये येत नाही, प्रयोग उतरत नाहीत आमच्यामध्ये, कारण आम्ही झोपलेले आहोत. सद्बुद्धी नाहीये, कुबुद्धी अजून शिल्लक आहे. देवानी दिलेल्या एवढ्या मोठ्या सामर्थ्याचा उपयोग. अरे कॉम्प्युटर ब्रेनमध्ये प्रचंड ऊर्जा भांडार भरलेलं आहे, सिद्धी भांडार भरलेलं आहे. हा जादूचा पेटार आहे. उघडणार आहोत की नाही आपण? देवानी सगळं दिलेलं आहे, पण आम्हाला चाव्या माहिती नाहीत, कसं उघडावं माहित नाही. वीणा आहे पण तार कशी छेडावी माहिती नाही. साधकांना उपयोग काही होणार नाही. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी. दुर्लभ आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो की हजारो करोडो लोक ह्या मार्गाला लागतात. त्यावेळेस एक माणूस कसा तरी चांगल्या याच्यात येतो. असे करोडो लागल्यानंतर, लाखो लागल्यानंतर कसा तरी एक माणसाला सिद्धगुरू मिळतात. असे लाखो लागल्यानंतर, सिद्धगुरू मिळाल्यानंतर एक कसं तरी पूर्ण होतं. सिद्धगुरू मिळाले म्हणजे काही पूर्ण होतो का? ज्याला किंमत आहे त्याची, आपली वेळेची, ते माणसं काहीतरी मिळवू शकतात. आणि म्हणून त्याला म्हणतात अशी सद्बुद्धी देखील निर्माण होणं. म्हणजे भगवंत सांगतायत, अर्जुना माझ्यासारखा परीस भेटल्यानंतरही तुझ्यासारख्या लोखंडाला त्याची जर किंमत जर नसेल, असं इनडायरेक्टली सांगणं आहे. हे आपल्यालाही लावून घ्या. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी. दुर्लभ आहे, दुर्लभ आहे अशी येणं वेळेवर सुचतच नाही. ज्या कामासाठी आम्ही नादी लागलोत ना, आणि ज्यानंतर फ्रस्ट्रेशन येईल जीवनामध्ये, हे काम आम्हाला सुखी करू शकलेले नाहीत. हा पैसा, हे श्रम सगळे व्यर्थ गेले, मिळवायचं राहून गेलं. त्या दिवशी काही उपयोग होणार नाही. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी. म्हणून वेळेवर ते आठवणं याला दुर्लभ लागतात. देव दुर्लभपणा या. अशी सद्बुद्धी ज्याला मिळाली तरला. जेणे परमार्थ ओळखिला. जेणे
परमार्थ ओळखिला, तेने जन्म सार्थक केला, एर तो पापी जन्मला, कुलक्षया कारणे. उलट काही पापी जर लोक जन्मले ना कुलामध्ये, तर पुण्यात्मा आपल्या पिढीतले स्वर्गाला गेले असतील तरी नरकात पडावं लागतं त्यांना. कुलक्षय. तसं एक चांगला जर जन्माला, पितर वाट पाहतात पितृ लोकात की आमच्या पिढीमध्ये आम्हाला करता नाही आलं, पण पुण्यवान जन्मेल का हो, त्याचा अंश आम्हाला मिळेल आणि आम्ही कृतार्थ हो. तसा कुलक्षय देखील करतात ही पापी माणसं. पण परमार्थ ज्याने ओळखला ते कृतार्थ झाले. ते जे परमात्माची अवधी, ज्यांना फक्त परमेश्वर आपल्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि माझा जन्म कशासाठी झाला? करोडो जन्मापासून मी भोग योनीमध्ये आहे, योग योनीमध्ये पहिल्यांदा तर आलोय, पहिल्यांदा आलोय. आणि ते मी भोगात घालू? भोगात घालवायचं नाही असं नाही, काल सांगितलंय. भोग भोगून देखील करता येतं अशी ज्ञानेश्वरी. फक्त करूच वाटत नाही का, सद्बुद्धी आमच्या जवळ नाही आणि आम्हाला आमच्याकडे काय आहे याची किंमतच नाही, किंमत नाही. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जी परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उददी निरंतर. जसा गंगेला सागरात निरंतर शेवट मिळतो, प्रत्येक लोट निरंतर सागरात शिरून सागर रूप होत असतो, असा ही बुद्धी मिळाल्यानंतर अखंड श्वास आत्मसागरात ही नदी, श्वासांची गंगा वाहत असते आणि ब्रह्मरंध्रामध्ये त्या महासागरात रिचवल्या जात असते, आनंदाच्या डोहामध्ये रिचवल्या जात असते. हे दुर्लभ आहे, अशी बुद्धी होणंही दुर्लभ आहे. आणि आपल्याला तर वेळ नाही, फालतू गोष्टीसाठी सगळा वेळ आहे, बाकी वेळच नाही. तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये अनिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. तैसे ईश्वरा वाचून काही, प्रत्येक व्यवहारात प्रभू दिसणं, प्रत्येक कर्म प्रभूसाठी करणं, प्रतिमा प्रयोग अखंड समोर असणं, प्रत्येक कर्म परवानगी मागून अर्पण करणं, प्रत्येक येणाऱ्या भूताला देव समजून, परमेश्वराचा अंश समजून नमस्कार करणं, कणाकणामध्ये देव पाहणं, प्रत्येक याच्यात देव दिसणं, काष्टी जळी स्थळी पाशानी प्रभुमय सृष्टी असं पाहणं, असं ईश्वर रूप समोर रात्रंदिवस पाहिजे. तैसे ईश्वरा वाचून काही, जे अनेक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. बुद्धियोग मिळण्याकरिता जी बुद्धीची पात्रता लागते, अखंडपणे प्रभू दर्शन प्रत्येक कर्मात, प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रयोगात, प्रत्येक आत्म्यात, प्रत्येक जीवात्म्यात, किडामुंगी पशूत सर्व ठिकाणी प्रभू 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 दिसलं पाहिजे.
खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे खारी. वामसव्य दोन्हीकडे, दिसे देवाचे रूपडे. जनाबाई वामसव्य, डाव्या हातालाही पाहते, ईश्वर दिसतोय. उजव्या हाताकडे पाहते, ईश्वर दिसतोय. वामसव्य दोन्हीकडे, दिसे देवाचे रूपडे. खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी. आपण वर पाहतो, पंखा बंद असेल तर. डोळे झाकून या पाहे, विठ्ठल पुढे उभा राहे. आणू रेणू चक्रपाणी, झाली नामयाची जणी. अरे गंगाखेडची जनाबाई अखंड प्रयोग गिरवला. ही बुद्धी अशी होण्याकरिता अनंत जन्मीचं पुण्य पाहिजे. पण अर्जुना, अशी जर बुद्धी मिळाली तर सर्वत्र ईश्वर सारखा दिसतो. अर्जुनाला काय दिसत होतं? आजी, काके, मामा, मी कसं मारू? आणि भगवान प्रत्यक्ष समोर आहेत ते दिसत नव्हतं. भगवंताच्या शब्दाला आदर नव्हता. भगवंत सांगतायत त्याच्यावर विश्वास नव्हता. आणि त्या माणसावर ते विश्वास, ज्यांच्यावर नको पाहिजे होता त्यांच्यावर ते विश्वास ठेवला. म्हणून उभे आहेत या. अर्जुनाने प्रवृत्त व्हावं. बुद्धियोग दिल्यानंतर काय बुद्धियोग करतो हे सांगतायत भगवान. अशी दृष्टी झाली पाहिजे. जळी स्थळी काष्टी पाषाणी कृष्ण दिसला पाहिजे. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. कंठी गोपिकांनी कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेका, उत्तम लोकाला जाऊ. वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू. अरे ब्रह्मदेवाला असं वाकडं लावतं मी. कारण कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. काय अर्थ सांगायला गेलो खूप वेळ लागेल, पण नको, तुम्हाला थोडं समजलं पुरे झालं. तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये आणि कलानी नाही. गरज नाही. ईश्वरा तुझ्या वाचून मला काही नको रे, असा भाव जागृत झाला पाहिजे. तर ही बुद्धी मिळाली, किंवा तर बुद्धियोग मिळू शकतो. बुद्धी मिळाल्यानंतर अशी स्थिती येऊ शकते, किंवा बुद्धी मिळण्याची पात्रता ही अशी असू शकते. स्पिरिच्युअल कोशंट किती अवघड आहे. जे आणि कलानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. काय नव्हतं त्या गौतम बुद्धाला सांगा? गौतम बुद्धाला लहानपणी सिद्धोदन राजाला जन्मल्याबरोबर जे साधू आला, ज्योतिष सांगितलं. त्यांनी सांगितलं एक तो फार मोठा सम्राट होईल हा पृथ्वीचा, नाहीतर एक सिद्ध संत होईल, साधू होईल. म्हणले महाराज मला साधू नाही होऊ द्यायचं, राज्य कोण करील? एकुलतं एक पोरग. म्हणले मग एक आहे, याला अगदी चकझम अशा वातावरणात ठेवायचं. ठीक आहे, वॉर्निंग दिली लहानपणापासून. म्हातारे लोक समोर दिसता कामा नये. नंबर 2, कुरूप माणसं समोर येता कामा नये. अगदी शेकडो तरुण मुली नोकरीला राजवाड्याच्या बाहेर निघू द्यायचं नाही. संगीत चाललेलं आहे, डान्स चाललेलं आहे, नृत्य चाललेलं आहे, उपभोग किती घ्या, कुठल्याही मुलींचा घ्या. एकापेक्षा एक ऐश्वर्या राय समोर, सुंदर सिलेक्शन. असं नाही कोणी आलं इंटरव्ह्यू घेतलं, तसं नाही.
इतक्या सौंदर्य अंगणा त्याच्या अवतीभोवती असायच्या. संगीत ते असं नाही, दो हंसो का जोडा बिछड गयो रे असे गाणे नाही, अगदी श्रंगार रसपूर्ण गाणे. एका ठिकाणी लग्न चाललं, सावधान अक्षदा झाल्या की मग ते गाणं लागलं, दो हंसो का जोडा बिछड गयो रे. मी डोक्याला हात लावला, अरे आत्ताच अक्षदा पडल्या, अरे गाणं योग्य नाही ना. म्हणून असं सगळं योजनाबद्ध बगीच्यामध्ये जात असताना, बगीच्यात गेल्यानंतर सुकलेलं पान झाडाचं असं खाली दिसता कामा नये आणि झाडावरते देखील वाळलेलं पान दिसता कामा नये. स्वच्छ काटे दिसता कामा नये, गुलाबच गुलाब दिसले पाहिजे, धूळ दिसता कामा नये. काय काय शाही थाट असेल, फक्त आपण पाहत राहावं, कल्पना करा. आणि एके दिवशी हा राजकुमार म्हणाला, अरे मी नगरी पाहिलेली नाही, मला नगरात घेऊन चला. बापापाशी हट्ट धरला, सेनापतीसाठी हट्ट धरला, माहुताला सांगितलं, वॉर्निंग दिली की रोड सजवा, अत्तराचे सडे टाका आणि सगळ्या म्हाताऱ्यांना म्हणायचं कोणीच येऊ नका समोर. अगदी सुंदर सुंदर सगळे असे सगळे समोर, घाण अशी दिसली नाही पाहिजे कुठलंही. आणि हा ज्यावेळेस निघाला, चुकून एक म्हातारा आला, एक मढ आलं. कोण आहे? मेला. कसा मरत असतो माणूस, हा असा कसा माणूस दिसतो, म्हणे हा म्हातारा झाला, पुढे याचं काय होतं असतं, असाच मरतो. मेल्यानंतर काय होतं, असेच प्रश्न विचार. माहीतच नाही, माणसं मरतात, माणसं हे होतात, काहीच माहिती नाही. बस घरी गेला, रात्रभर झोप आली नाही, आपल्याला सगळी येते झोप, आपलं काही होत नाही. सकाळी उठला, माहुताला सांगितलं रथ घे, वनात जायचं. कोणाला बोलला नाही. 5 वाजताच उठून निघून गेला. खूप जंगलात माहूत परेशान झाला, तो सारथी रथाचा परेशान झाला. महाराज कुठे घेऊन चाललाय माहित नाही. खाली उतरला रथाच्या, आता तू परत जा. कसं जाऊ, मला सगळे हे करतील, तुला आज्ञा आहे माझी, तू परत जा. अंगावरती भरजरी कपडे होते. पुढे जंगलात चालत असताना एक फाटका कपडे घातलेला भिकारी दिसला. मला अंगाला कपडे नाही, सगळा राजवस्त्र काढून त्याच्या अंगावर घातले, त्याचे फाटके कपडे आपल्या अंगावर घातले, निघून गेला. किंमत कळती आयुष्याची त्यांना, ज्यांनी वैभव प्रचंड उपभोगलं. जैनांचे 24 तीर्थंकर सगळे राजे महाराजे होते. बुद्ध राजे महाराजे होते. कृष्ण आणि राम राजे महाराजे होते. वैभव चरणावर होतं. सगळे शाही परिवारातले, त्यांना खरी किंमत कळली. आम्हाला कशाचीच किंमत नाही, कशाचीच. आम्हाला आमचीच किंमत नाही तर तुमची कुठून करू. करेक्ट, हे मात्र सत्य आहे. ईश्वरा वाचून काही गोड लागत नाही. तैसे ईश्वरा वाचून काही, आणि आपल्याला ईश्वर फक्त सर्वंट म्हणून वापरायचा आहे. सारखे आदेश देत असतो. देवा माझी पोरगी पाहिली ना, अभ्यास किती करायली, 12वी फर्स्ट क्लास फर्स्ट निघालं तर मी तुला 101 रुपये. तुळजाभवानीला म्हणली जाऊन, ओटी नारळ तुझी कशानं, खणानं भरली. साडी 25 रुपयाची.
सगळे लालूच दाखवून सगळा असा प्रकार, भयानक प्रकार. आम्हाला काही नको, ईश्वरच नकोय. आम्हाला संसाराच्या वस्तू पाहिजेत म्हणून एक असेट आहे ईश्वर. जसं पार्टनरशिपमध्ये फर्म असते, पार्टनर असेट आहे. बायको खायला देते, प्यायला देते म्हणून ती एक असेट आहे. ती असेट नका म्हणून ती दुसरी करतो. जाय तू नाही और सही. त्यांना कधीच मिळू शकत नाही, कधीच मिळू शकत नाही. ए रतिया दुर्मती जिया बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीये. अरे साधे साधे शब्दांचा उच्चार केला त्याच्यातनं ईश्वर दिसतो. गौरांग महाप्रभू बाजारामध्ये, बाजार डे होता त्या दिवशी, सोनाराचा हातोडा चालत असताना रस्त्याने टक 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 आवाज करत होता. त्या काळात पद्धत होती, आता वेगळी पद्धत आहे. आता टकटक नाही चालत. आधी सोनाराचं दुकान टकटक करून ओळखायचं, आता शोरूम त्याच्यावरनं ओळखायचं. असा टकटक करी समोर बसेल तर त्याच्याकडे कोणी जाणारही नाही. टक 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 आवाज करून बस नाचायला लागले. टक 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 करीत. त्याच्यातनं त्यांना प्रभूचा आवाज ऐकू येऊ लागला. नाचायला लागले. रामकृष्ण परमहंस त्यांना कधी लग्नात नेतच नव्हते, पण एकाने फारच आग्रह केला, नाही लग्नात न्यायचंच आम्हाला. नेलं एका लग्नामध्ये. आणि मंगलाष्टक गाता गाता कुठंतरी देवाचं नाव गोविंद असं काहीतरी निघालं. बस नाचायला लागले. गोविंद 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 सुरू झालं. गुरु नानक शिखांचे धर्मगुरू पहिले. बापानी व्यापार दिला, चाल धान्य बिक. त्या काळात शेर असायचे ना, ते 1 2 असं ते मोजून टाकायचे. निठिवे चिठवे शेर असे किलो नव्हते, अर्धा किलो असं नव्हतं. मोजायला लागले धान्य. 1 2 3 असं करता करता 13 आकडा आला. 13 आला की 13 13 13 14 यायचं ना. बस लागले ध्यान समाधी. 13 13 मेरा कुछ भी नहीं, 13 सब 13. बापाने डोक्याला हात लावला. तैसे अर्जुन ईश्वरा वाचुनी काही, जिये अनेक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ईश्वरा पलीकडे काहीच नाही, कशातच मन रमत नाही. आपल्याला निदान थोडं जरी त्याच्यातलं मिळालं, प्रयोग जरी आम्ही भावपूर्ण आणि प्रेमाने गिरवले तर कल्याण होऊ शकतं. ए रतिया दुर्मती जिया बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीये. या बुद्धियोग निष्ठे वाचून इतर ज्या बुद्धी आहेत त्या सर्व दुर्बुद्धी आहे. हा बुद्धियोग जर तुम्हाला नाही मिळाला, ही ईश्वरीय प्रज्ञा जर तुम्हाला नाही मिळाली, बुद्धीमध्ये तुमच्या शुद्ध होऊन प्रतिबिंब आत्म्यांचं जर नाही प्रगटलं, तर बाकीच्या बुद्धीला कुबुद्धी म्हटलंय, दुर्बुद्धी म्हटलंय. कारण ईश्वराचा विचारच येत नाही. आम्हाला संसाराचे विचार येतात, स्वप्न पडतात संसाराचे.
कारण त्या फार करून विकार उत्पन्न करणारे आहेत. भक्ती क्षेत्रामध्ये वावरत असताना कर्मक्षेत्रात, कर्मयोगांच्या क्षेत्रात, भक्तियोगाच्या क्षेत्रात किंवा भक्ती क्षेत्रामध्ये धर्म कर्म प्रयोगांमध्ये वावरत असताना देखील आमचे अहंकार गेलेले नसतात. अनेकांचे फार भयंकर अहंकार आहे. वारकरी संप्रदायात मृदंग जर चांगला वाजवायला लागला आणि तो दुसरा समोरचा मृदंगवाला जर असेल तो कमी वाजवायला लागला, हा गर्वाने चालतो, त्याला बोलत देखील नाही, कारण हा एक्सपर्ट असतो. एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाला धड बोलत नाही, एक कवी दुसऱ्या कवीला धड बोलत नाही, एक लेखक दुसऱ्याची स्तुती करत नाहीत, केली तर टीका करतील. तुम्ही बोलवा एखाद्या लेखकाला, ते करतील तर टीका करतील. सगळं असंच आहे. कुबुद्धी, दुर्बुद्धी, याच्यातनं विकार उत्पन्न होतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सरे ह्या लहरी निर्माण होतात. काहींना अहंकार येतात. साधकांमध्ये देखील अहंकार आहे. शेखरनी मला पहिला प्रश्न केला तर बाप्पासाहेबांच्या काळामध्ये 97% अहंकारी साधक होते, जेलसी होते, जळायचे. शेखरने विचारलं, जेलसी किती जणात आहे? मला एकदा त्यांनी सांगितलं, तुम्ही जे अनुभव कथन करून घ्यायलात रिस्क आहे. म्हणलं का? जेलसी निर्माण होईल, टॉन्ट मारतील एक दुसऱ्याला. आणि हो, आपल्याकडे चालतं, तुमचं बरं आहे बाई, तुम्हाला देव दिसला, आम्हाला कोंबडच दिसलं, काय गरज? आणि नाही तर मग खोटं बोलते, खोटं बोलते, हिला कसं दिसलं? जेलसी. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, मे महिन्याच्या शिबिरात जळवपणा जास्त आहे. एक साधक असला त्याला थोडे अनुभव येऊ द्या, बाकीचे जळतात. मी शेखरला म्हणलं 10% आहेत तशी. सोडून गेल्यांचं प्रमाण किती? म्हणलं 10%. जळणाऱ्यांचं प्रमाण किती? म्हणलं 10-20%चे, जास्त 25% फार झालं तर. पण मी बंद केलं नंतर. एरतया दुर्मती जिया बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीये. विकरती, विकार उत्पन्न करणारी बुद्धी. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळं निर्माण करते ही कुबुद्धी. म्हणजे आपल्यामध्ये जर असं निर्माण होत असेल, सासू साधक असेल, सुनेवर जळते, आपलं नाही हं. या आसाराम बापूकडचं, मुरारी बापूकडचं बोलायला. सून असली, सासूला चांगले अनुभव आले, ती जळते. नवरा असेल बायकोवर जळतो, बायको असेल नवऱ्यावर जळते, मित्र असेल मित्रावर जळतो. रामदासांच्या काळातही ते होतं, सगळ्यांच्या काळात होतं. आपणही काही कमी नाहीत त्या प्रकारात. एका साधकाला अनुभव चांगले आले आणि त्याचा आनंदोत्सव सगळ्यांनी मिळून साजरा केला, कधीच घडणार नाही. आणि विकारांची निर्मिती होत असते. मग साधक मला एकांतात भेटण्याचं कारण असते. लोकांपुढे सांगितलं साहेब, हे सांगू का नको, आधी विचारतात हा अनुभव लोकांना. इतकी भीती. हे विकार निर्मिती होते, कारण कुबुद्धी असते. सद्बुद्धीच्या लोकांनी कुबुद्धी समोर असं जास्त बोलूच नाही.
नाही तर डंक मारलाच म्हणून समजा. ए रतिया दुर्मती जिया बहुदा सेवी करती तेथ निरंतर रमती अविवेकी. आणि त्याच्यातच रमतात. चुगल्या, चहाड्या, टांड्स, जळणं हेच चालतं. मी एखाद्याला चुकून चांगलं म्हणलो ना, ते वाक्य माझ्याच कानावर येतात अनेकांकडून. हो, आता तेच फक्त आता त्यांना चांगले दिसायलेत, बाकी आमच्यासारखे आता बाजूला गेले. हे आपल्या क्षेत्रात असेल तर बाकीच्या ठिकाणी किती अंधार असेल. आणि म्हणून भगवंताचं हे सांगणं करेक्ट आहे की चूक आहे. व्यवहारामध्ये जे साधना मार्गात नाहीत, अरे भक्ती मार्गात वारकरी संप्रदायात पंढरीसी नाही कोणाभिमान आहे असं. पाया पडे जन एकमेका. अरे विणा कोणी घ्यावा याच्यासाठी भांडणं. कीर्तन पहिलं कोणाचं असावं याच्यात भांडणं. दोन महाराज एका पत्रिकेत असले तर नाव कोणाचं वर घातलं आणि कोणाचं खाली घातलं त्याच्यात भांडणं. तसं आपल्याकडे कोणाचं नाव वर आहे, कोणाचं खाली. भयानक प्रकार आहे. म्हणून आपला संप्रदाय नाही, काहीच नाही. आपल्याला नावही नाही, गावही नाही, भानगडच नाही. आपण गुरुही नाहीत आणि कोणी आपले शिष्यही नाहीत. अहंकाराचा प्रश्नच नाही. ए रतिया दुर्मती जिया बहुदा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकीये. आणि विकारांच्या लहरीमध्ये नेहमी वावरतात ते अविवेकी आहेत, ते दुर्बुद्धी आहेत. एवढं समज. आपण लावून पहा आणि इतरांना पाहायचं तर त्याच याच्याने पहा, आपल्यातही त्याच याच्याने पहा. आपण कुठे आहेत हे तुम्हाला असेसमेंट दिले, फुटपट्टी असेसमेंटची. कसं ओळखावं आपल्याला आणि दुसऱ्याला. मनोनितया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा द्रष्ट नाही. सुंदर बोली आहे. मनोनितया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था. म्हणून पार्था त्या दुर्बुद्धीजनांना स्वर्ग सात्विक बुद्धीला मिळणारे स्थान आणि संसार राजसी बुद्धीला जन्ममरण गती, नरकावस्था तामसी बुद्धीला मिळणारी गती भोगाव्यास मिळतात. स्वर्ग कोणाला मिळतो, संसार कोणाला मिळतो आणि नरकावस्था कोणाला मिळते. 3 प्रकार सांगितले. स्वर्ग, संसार, नरक. आपण संसाराला आलो म्हणजे काय झालं. माणूस देह कधी मिळतो माहिती आहे तुम्हाला. पाप आणि पुण्याचं मिक्स झाल्यानंतर, मिक्स व्हावं लागतं पाप आणि पुण्य. एका विशिष्ट लेवलला पाप व्हावं लागतं आणि एका विशिष्ट लेवलला पुण्य व्हावं लागतं. अनंत जन्मीचं ज्यावेळेस त्याचं बॅलन्सिंगमध्ये येतं त्यावेळेस मानव देह मिळतो. येईल 12व्या अध्यायानंतर हे विषय येतील. पाप आणि पुण्य समकृतीमध्ये आल्यानंतर काही जण म्हणतात मानव देह मिळतो. म्हणजे सात्विक बुद्धीचे कर्म जर तुमच्या बुद्धीकडून झाले, सात्विक बुद्धीचे कर्म म्हणजे धर्म कर्म, कर्मकांड, भक्तिमार्ग, काय काय असे प्रयोग असतील ते असे झाले. सात्विक बुद्धी झाल्यानंतर जर तुम्ही कर्म केलं, भलेही धार्मिक असो की अधार्मिक असो, स्वर्ग आहे. अधार्मिक असेल त्याची गोष्ट वेगळी, पण स्वर्ग. आपण डिटेल चाललेलो नाहीत. ओवी पुरतं मी बोलणार आहे. डिटेल नंतर ओवी येईल त्यावेळेस मी बोलेल.
काही ओव्या येतील. संसार, पाप आणि पुण्य एकत्र झाल्यानंतर पूर्ण पुण्य स्वर्ग, पाप आणि पुण्याचं मिक्सचर संसार, पूर्ण पाप नरक. पूर्ण पाप कसं निर्माण होतं? तमोगुणी कर्म जर सारखे झाले, तमोगुणी बुद्धी आणि त्याच्यातनं होणारे तमोगुणी कर्म जर असतील तर काय निर्माण झालं? नरक. काही पाप आणि काही पुण्य मिक्स झालं, संसार मिळेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे भवविस्तारे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, मानव देह पुन्हा येऊ शकतो. आणि फक्त पुण्यच घडलं तर स्वर्ग. स्वर्ग, संसार, नरकावस्था, तिन्हीचा भोग घ्यावा लागेलच माणसाला. तुम्ही सगळे संसार सोडले आणि काहीच करत नाहीत, पूर्ण तुमचे कर्म धर्मप्रवण झाले, पुण्यात्मक झाले तर स्वर्ग अवस्था प्राप्त होईल. पाप आणि पुण्याचं मिसळ झाली, 23 तास काही लोकाला फसवत गेले आणि 3 तास मात्र प्रभूला रिझवत गेले, काय होईल? संसारात यावं लागेल. आणि पूर्णच नरकावस्था, पुण्य केलंच नाही, पापच केलं, नरकावस्था. 3 अवस्था भोगायच्या आहेत. पण काय भोगता येणार नाही अर्जुना? आत्मसुख सर्वता दृष्टीला पडणार नाही. माऊलींनी जे सखोल स्वर्गाचं वर्णन केलंय, स्वर्ग केव्हा मिळतो, त्याला पुण्यात्मक पाप म्हटलंय. स्वर्ग मिळण्याला पुण्यात्मक पाप, आता तो विषय नाही घेणार, योग्य वेळेस घेईल. स्वर्ग म्हणजे पुण्यात्मक पाप, नरक म्हणजे पापात्मक पाप, आणि संसार म्हणजे पुण्यात्मक आणि पापात्मक याचं मिसळ, खेचर मानव. मनोनी तया पार्था, अविवेकी जर ते असतील, स्वर्ग संसार नरकावस्था, तिन्ही अवस्थेत त्यांना फिरावं लागेल कुठे ना कुठे. आत्मसुख सर्वता द्रष्ट नाही. दुर्बुद्धी जनांना स्वर्ग, संसार आणि नरकावस्था भोगाव्यास मिळतात, परंतु कोणत्याही प्रकाराने नक्षिकांत आत्मा प्रगट झाल्यामुळे येणारे अखंड अवीट असे आत्मसुख दिसत नाही. आत्मसुख यांना मिळणार नाही. यांना स्वर्गसुख मिळेल. स्वर्गात देखील सुखाच्या कल्पना 11 आहेत. सुख 11 प्रकारच्या लेव्हलचे आहेत. पुराणांमध्ये 11 प्रकारच्या सुखांचं वर्णन आहे. आपलं सुख हे फालतू सुख आहे, इंडिव्हिज्युअल. पहिल्या नंबरचं सुख पृथ्वीचं सुख. पृथ्वीचं म्हणजे पृथ्वीचा सम्राट जर तुम्ही झालात, पृथ्वीचा सम्राट, कदाचित अमेरिकेचा प्रेसिडेंट, तो या पृथ्वीचा सम्राट नाही आहे, पण आहे जगाचा पोलीस इन्स्पेक्टर. पृथ्वीचा सम्राट झाल्यानंतर जे सुख मिळतं ते पृथ्वीचं सुख. त्याच्यावर गंधर्व लोकीचं सुख आहे. म्हणजे हजारो पृथ्वीचं सुख एकत्र केल्यानंतर एक गंधर्व लोकीचं सुख मिळतं. म्हणजे किती? हजारो पृथ्वीचे सुख एकत्र करायचे, पृथ्वीच्या राजे झाल्यानंतरचे. त्यानंतर गंधर्व लोकीचं, नंतर देव गंधर्व लोकीचं सुख. म्हणजे हजारो गंधर्व लोकीचं सुख एकत्र केले किंवा लाखो गंधर्व लोकीचं सुख एकत्र केल्यानंतर एक देव गंधर्व लोकीचं सुख मिळतं असतं. असं लाखो देव गंधर्व लोकांचं सुख एकत्र केलं
तर कर्मदेव लोकीचं सुख मिळतं. असं लाखो कर्मदेव लोकांचं सुख एकत्र केलं तर इंद्राचं सुख मिळतं. म्हणजे इंद्र, आता पहा, आपण आपल्याहून कल्पना नाही करायची. इंद्राला पिक्चर पाहता येतो का? त्याचं सुखाचं वर्णन पहा, इतकं आहे. असं लाखो इंद्रांचं सुख एकत्र केल्यानंतर एक बृहस्पतीचं सुख बृहस्पतीच्या लोकाचं सुख मिळतं. म्हणजे देवांच्या गुरुचं सुख प्रचंड आहे. त्यांचा लोक बृहस्पती लोकाचं सुख असतं. असं लाखो बृहस्पती लोकांचं सुख एकत्र केलं. पाहता चढत्या भाजणीचं सुख आहे. असं लाखो बृहस्पती लोकांचं सुख एकत्र केलं. त्यानंतर नाही, एक मध्ये पुन्हा आहे कर्मदेव नंतर पितर लोकांचं सुख आहे. पितर लोक नंतर असं लाखो काय बृहस्पती लोकांचं सुख एकत्र केलं तर नंतर ब्रह्मलोकाचं सुख असतं. त्या ब्रह्मलोकाच्या सुखाकरिता आम्ही झटपट करीत आहोत, खटपट करीत आहोत. आणि हे सगळ्या सुखातून खाली पडू शकतं. फक्त ब्रह्माचं सुख मात्र परमनंट लावू शकतं. पुण्य क्षीण झालं की दन 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 खाली कोसळल्या जातात. पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्युलोका. पुण्याची पावटी सरे. तिथं बँक बॅलन्स असतं तितक्याच दिवस रंबा उर्वशी मेनका सगळं बघा, एंटरटेनमेंट. आणि एकदा का सरलं तर जे लाथ मारले जाते, नाही 2 दिवस राहू द्या, नो. हॉटेलमध्ये पंचतारांकित तुमचा पैसा जोपर्यंत चेकआउट टाईम 8 पर्यंत पैसा संपला, 8 चेकआउट टाईम संपला, तुम्ही रस्त्यावर सामान फेकून देतो. तसंच इंद्रपुरीचं आहे. ह्या सगळ्या सुखातलं सामान तुमचं फेकून दिलं जाईल तुमचं बँक बॅलन्स पुण्याचं समाप्त झालं की. स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता द्रष्ट नाही. म्हणून आत्मसुख मिळण्याकरिता 11 सुखांचे टप्पे मी तुम्हाला सांगितले. आपल्याला तर काय कशाचं सुख आहे आपल्याला मला काही समजत नाही. आणि माणसं कशात रमले तर आपल्याला काही कळत नाही. इतक्या सुखाच्या अध्यात्मातल्या कल्पना पाहिल्यानंतर पहा काय सुख आहे. नरकावस्था भोगाव्यास मिळतात, परंतु कोणत्याही प्रकाराने नक्षकांत आत्मा प्रगट झाल्यामुळे होणारे अखंड अवीट असे ते आत्मसुख दिसत नाही. आत्मसुख दिसत नाही. आत्मसुख परमात्मसुख, परमात्म्यामध्ये जीवात्मा विलीन झाला. प्राण प्रवाह ईश्वराच्या प्राणामध्ये जाऊन मिळाला की जे सुख आहे ना, अलोट सुख आहे, अफाट सुख आहे. न च्युत होणार आहे, न विभक्त होणार आहे, न खाली कोसळणार आहे. कारण ते जे सुख आहे हे पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप दोन्हीतही नाही. उद्या तुम्ही म्हणाल मी गायत्री जप केला, ते पुण्यात्मक पाप झालं ज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ते म्हणतात हे पुण्यात्मक पाप झालं. तुम्ही म्हणले मी मंदिराच्या जाऊन पाया पडलो काशी विश्वेश्वराच्या, यस पुण्यात्मक पाप झालं. फळ स्वर्ग. पुण्यात्मके पापे स्वर्गात जाईजे. ही होईल त्यावेळेस डिटेल बोलेल. सेलूला बोललो होतो याच्यावर. पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. मला तू येऊन मिळशील
असं शुद्ध पुण्य तयार कर, पुण्यात्मक पाप करू नको. जे पुण्य भोगायला मिळतं त्याला स्वर्ग आहे, आणि जे पुण्य पाप भोगायला मिळतं नरक आहे. म्हणून असं पुण्य कर की पुण्यही नाही पापही नाही, दोन्ही भोगायला नको आहे. मोक्ष, मुक्ती, परमेश्वर प्राप्ती, असं पुण्य अपेक्षित आहे. कसं करावं आता नाही सांगणार, तुम्हाला माहिती आहे. प्रयोग करणाऱ्यांना ज्ञानेश्वरी सांगत असताना ज्यावेळेस ओवी येईल त्याच वेळेस बोलेल. आत्मसुख दिसत नाही. स्वर्गाचे इंद्र जरी झाले, स्वर्गामध्ये तुम्ही काही तास गेले, तुमची फिल्म तयार झाली आणि सांगितलं की 60 वर्ष तुम्ही जगले, 70-80 वर्ष तुम्ही जगले, आणि 6 वर्षाचीच एक फिल्म आहे, 6 वर्ष म्हणतील चला स्वर्गात आणि बाकीचं चला नरकात.